होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य आणि आळस जळून खाक होऊ दे आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवे रंग भरू दे. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता ओवी शाळेत गेली आहे, तोपर्यंत म्हणलं पटकन स्वयंपाक करून घ्या. तर आज आमचा श्रीखंड पुरीचा बेत होता, जो की मी इथं करत होते. आणि त्यानंतर लगेचच बघता बघता 12 वाजले. चलो आता ओ गया ओवी का स्कूल का टाईम. ओवीला शाळेत गेल्या तर ओवीचा एन्जॉयच चालू होता. तिथं शाळेमध्ये मुलं मित्रांसोबत रंगाच्या पाण्याने आणि पावडरने एकमेकाला रंगवत होते, गाणे म्हणत होते, नाचत होते आणि बरंच काही त्याची धमाल मस्ती चालू होती. त्यानंतर ओवीला घेऊन आल्यानंतर जो की माझा अर्धा स्वयंपाक राहिला तो मी पूर्ण करायला घेतला. सगळं झालं होतं, फक्त भजी आणि भात राहिला होता. तर भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे, ते काय खरं नाही. आणि त्यानंतर जेवण करून घेतलं. इकडे माझं जेवण होऊस तर ओवीने माझ्यासाठी एक ना असं मोठं कांड करून ठेवलं होतं. हे बघा, एवढा राडा ठेवला होता करून बाथरूममध्ये. कसं सुचतं या मुलांना काय माहिती बाई. त्यानंतर ओवीला मी कसं बसं झोपी लावलं, कारण हा माझ्यासाठी एक टास्क आहे. आणि आता मी घेतली बॅग भरायला, कारण उद्याच्या गावाला. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.